कल्याण संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इथे पाचारण केलंय। तुम्ही पाहताय संघ आहे बीबीपी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूने तुम्ही पाहताय रायगडचा एक लीजन खेळाडू विश्वास पाटील तोंडरे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय तेवढाच ताकदवर आणि अनुभवी परिपक्व असा खेळाडू चॅलेंजर पारगाव संघाकडून सातत्याने आपण क्रिकेट खेळताना पाहिला तो सोन्या गायकवाड। बॉलिंग मार्कमध्ये ज्या गोलंदाजांना आज संपूर्णपणे इम्प्रेस केलं तो कोल्हापूरचा गोलंदाज सुधीर। चांगली गोलंदाजी त्याच्या आपण माध्यमातून पाहिली आणि या शेवटच्या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल। ओव्हर द विकेट बॉल तयार। इथे देखील फटका फसला लीडिंग एज आणि बहुमूल्य विकेट पहिल्याच बॉलवरती मिळवून दिली आहे ती म्हणजे सुधीर या गोलंदाजाने। सुधीरची बॉलिंग ऍक्शन तुम्ही पाहिली तर खूप चांगली आहे आणि तो बॅकअप दान डिलिव्हरी फेकतो त्यामुळे लेग ब्रेक करण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय आणि हे त्याचं मात्र एक या ठिकाणी चांगलं यश राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये। चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक फेकला आणि पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता। प्रचंड मोठी विश्रांती आणि त्यानंतर मात्र हा संघ मैदानामध्ये उतरलाय कारण सकाळच्या सत्रामध्ये लगातार 2 सामने खेळले आणि त्यानंतर मात्र प्रदीर्घ काळ थोडासा मैदानापासून लांब राहिले त्यामुळे इथे तुम्ही पाहताय पहिल्याच बॉलवरती हा विकेट मिळाला। अमित वाडकर हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय। महाराष्ट्र पोलीस दलातील हे सदस्य आहे सदरक्ष नायक निग्रनायक जनतेची सेवा ही ईश्वर सेवा म्हणून त्यांचं कार्य नेहमी सातत्याने आपण पाहिलं। समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमी लढणारे झटणारे आमचे महाराष्ट्र पोलीस 23 गोळ्या छातीवरती झेलून अफजल कसाबला खऱ्या अर्थाने जिवंत पकडणारे ते आमचे ओंबळे तुकाराम ओंबळे यांच्या देखील आपण पवित्र स्मृतीचं अभिवादन करूया। या निमित्तानं खूप चांगलं कार्य महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे अमित वाडकर एक हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला। बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी सुधीर कडून होत असताना कोल्हापूर विभागात हा खेळाडू ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले स्ट्रोक साठी जागा क्रिएट केली आणि पहिल्याच बॉलवरती अमित वाडकरनं बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर येतोय हा 6 धाब्यासाठी दर्जेदार षटकार। आक्रमण हेच बचाव तंत्र आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करतोय अमित वाडकर हा फलंदाज। 6 धाबा आल्या त्या म्हणजे बीबीपी पनवेल 40+ टीमला। खूप चांगला खेळ तुम्ही मैदानामध्ये पाहताय। पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर षटकार चांगलं प्रत्युत्तर दिलंय सुधीरला यावेळेस अमित वाडकर या फलंदाजाने। संध्याकाळचं सत्र थोडंसं सावळीचं वातावरण तुम्ही पाहता मैदानाच्या 50% पोर्शन मध्ये आणि एका बाजूने उन्हाचा प्रहर खूप चांगलं क्लायमेट। बॅकफुटला गेले पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न फटका फसला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा जेल कॅरी केलाय। पहिला बॉल विकेट दुसरा बॉल षटकार पुन्हा तिसरा बॉल विकेट। हे चित्र आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडूमध्ये पहिल्या बॉलवरती गोलंदाजानं मात्र आपली दादागिरी प्रस्थापित केली त्यानंतर मात्र आक्रमण केलं अमित वाडकर आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या लयमध्ये आला आणि हा विकेट मिळवून दिला आपल्या टीमला। अमित वाडकर बाद झाला त्यानंतर प्रवीण पाटील प्रवीण भाऊ वावंजे खऱ्या अर्थानं अतिशय चपल खेळाडू अतिशय ऊर्जा असणारा खेळाडू कारण मैदानामध्ये त्यांची आपण चपला नेहमी पाहिली आहे। आज ज्या पद्धतीने त्यांनी यष्ट्यांच्या मागे कार्य केलंय खूप चांगलं। 40+ हा संघ आपण पाहिला विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहिला बीबीपी 40+ टीमला त्या संघाचे सर्व शिलेदार धावसंख्या धावफलकावरती आहे 6। 4थ्या क्रमांकावरती येणारा हा खेळाडू प्रवीण पाटील गोलंदाजी मार्गमध्ये सुधीर। आता भरपूर मोठी जबाबदारी स्वीकारायला लागली सोन्या गायकवाड या फलंदाजाला। आक्रमकता भेदकता विस्फोटकपणा हा खऱ्या अर्थानं सोन्या गायकवाड मध्ये आपण नेहमी पाहिलाय आणि या मॅच मध्ये त्यांना एक मोठं टार्गेट उभारायचं कारण इथून जो जिंकेल तो या स्पर्धेतील एका पारितोषिकाचा हकदार असेल त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे। क्रुशल मॅच आहे दोन्ही टीमसाठी। लोअर फुल टॉस बॉल खूप चांगला फटका अलॉंग द कार्पेट फक्त ड्राइव्ह केला बॉलला मिड विकेट मध्ये फुटवर्कचा वापर आणि त्यानंतर मात्र बॉलला थांबवलंय आणि संदेश पार्टे ते देखील चांगले ॲथलेटिक्स आहेत महाराष्ट्र पोलीस दलात त्यांचं देखील मोठं कार्य नाही आहे आणि त्यांच्याकडून मात्र आता खूप चांगली कामगिरी डिंगडॉंग संघाकडून प्रत्येक केली पण पुणे संघाकडून खेळताना आपण देखील त्यांना अनेकदा पाहिले आणि फुटवर्कचा वापर केला आणि बॉलला थांबवलं। इथे देखील मोठा फटका खेळायचा बराच काळ चेंडू हवेमध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय मिड ऑन मध्ये आणि हा झेल सुटलाय। एकाच ट्रॅक मध्ये 2 ट्रेन भाऊ भन्नाट वेगाने निघाला नसता की एंड कडे आणि इथे डायमंड डकचा शिकार एकही बॉल फेस न करता हा खेळाडू मात्र प्रवीण पाटील मैदानात सोडतोय। तिसरा धक्का सांघिक यश मिळतंय ते म्हणजे
खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणारा रिची अभय राजे कल्याण 40+ टीमला विकेट महत्वाचा होता. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय मैदानामध्ये चाललाय दानसर संघाकडून खेळणारा कैलास पोरजी, अजून एक चांगला स्टायलिश खेळाडू, वय वर्ष 40 ओळंडलेले सर्व खेळाडू तुम्ही पाहताय. आणि त्यांच्याकडून मात्र आज दमदार खेळ, चांगला फिटनेस असणारा हा खेळाडू. 9 धाबा धाफलकावरती आहेत. प्रचंड मेहनत मात्र आज दोन्ही संघाचे खेळाडू करतात मैदानामध्ये. कारण खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठी मानाची, सन्मानाची, अभिमानाची किंजल ट्रॉफी आदर्श चषक त्यांना उचलायचा आहे. त्यासाठी त्यांना संघर्ष हा करावा लागेल. तुम्हाला तुमच्या सुवर्ण काळासाठी तुम्हाला सुरुवातीला खडतर प्रवासाला सामोरं जावं लागतं आणि संघर्ष हा करावा लागतो. आणि तो संघर्ष करत असताना दोन्ही टीमचे खेळाडू, कोणत्या संघाच्या बाजूला विजय असेल तर कोणत्या संघाच्या बाजूला पराभव असेल, खऱ्यातनं हा येणारा काळ सांगेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना दोन्ही टीमच्या मध्ये आपण पाहतो. टॉस जिंकून खऱ्यातनं रिची अभय राजे कल्याण 40+ टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी मार्गस्थ आहे. सुधीरचं स्ट्रायकिंग मध्ये फलंदाज झालाय तो म्हणजे कैलास पोरजी. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्टान्स बदलला आणि तदनंतर मात्र एक सिंगल आली आहे लेग बायच्या स्वरूपात. लेग बायच्या सुरुवाती धाव आली. एका धाब्याने मात्र संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 10 ही धावसंख्या बरोबर धावफलकामध्ये. म्हणजे पहिलं दशक पूर्ण झालं. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला पहिल्या षटकामध्ये. इथून येणारे 18 चेंडू असतील. चला स्पीडअप करायचं मी दोन्ही टीमला विनंती करतोय, खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. संध्याकाळचं सत्र आहे आणि डिसेंबर महिना तुम्ही पाहिला तर दिवस थोडासा छोटा असतो आणि डिसेंबर ओढणला की जानेवारी पासून दिवस थोडा मोठा असतो. आणि कधी कधी या संधी प्रकाशात देखील नक्कीच ऍडव्हान्टेज मिळतो, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. काल आपण पाहिला एक सामना अवकाळी पावसामुळे पोस्टपोन केला आणि खूप चांगला निर्णय, कारण त्यांनी आधीच डिक्लेअर केलं जर का पाऊस चालू सामन्यामध्ये आला तर आम्ही फ्रेश सामना खेळू. आणि त्या नियमानुसार मात्र ते पुढच्या दिवसामध्ये, येत्या दिवसामध्ये मात्र फ्रेश सामना देखील खेळवतील दोन संघांमध्ये. पहिलं षटक आणि त्यानंतर बॉलिंग मागवती सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तयार होतोय स्वतः संदेश पार्टे. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त बॅटिंग आणि तेवढीच चांगली धारदार गोलंदाजी ही त्याची ओळख आहे. चला मॅचला सुरुवात करा. मैदान तुम्ही पाहताय एका बाजूने मागच्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि या दुसऱ्या बाजूने मात्र अतिशय प्रचंड गतीने विकसित होत चालला हा नवीन पनवेलचा परिसर, टोलेजंग इमारती आणि त्याच्या अगदी मधोमध बसलेले राजीव गांधी क्रीडांगण. आदई सर्कलचं हे मैदान अतिशय प्रसिद्ध असं हे मैदान आहे आणि या मैदानात रंगणारी मात्र एक खूप मोठी स्पर्धा किंजल ट्रॉफी आदर्श चषक 2021. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कैलासने मात्र बॉलला ढकललं आणि त्यानंतर सिंगल आली. या सामन्यामध्ये इनिंग मध्ये कैलास पोरजीला मात्र एकच गोष्टीचा विचार करावा लागेल, जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती सोन्या गायकवाडला आणावं लागेल, कारण सोन्यामध्ये ती क्षमता आहे. अतिशय विस्फोटक असा खेळाडू आहे. अनेकदा चांगला खेळ 40+ स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी स्वप्नातल्या बाईक देखील जिंकल्यात. खूप टॅलेंट ज्या खेळाडूकडे आहे ते सोन्या गायकवाड. पुन्हा एकदा वेट अँड वॉचचा खेळ होता, परंतु थोडासा ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय आणि तदनंतर मात्र एक धाव ऍड होईल. या ठिकाणी बीबीपी 40+ टीमच्या धावफलकावरती धावफलकावरती या ठिकाणी 3 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संदेश पार्टे ओव्हर द विकेट, विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि पॅडच्या मधून बॉल चालला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जोरदार बॅटचा फ्लो खूप चांगला होता, प्रॉपर टायमिंग ही करताना सोन्या गायकवाडची ओळख. आणि इथे मात्र कशाही प्रकारचा संपर्क जुळला नाही, त्यामुळे हा निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये संदेशला देखील यश आलं. दोन्ही बाजूने मात्र तुम्ही पाहताय अनुभवी खेळाडू सरळ तुम्ही पाहता या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चाललाय बॉल सीमा पार 4 धाब्यासाठी. हा कणकरीत चौकार, वेगवान चेंडू होता, त्या वेगाला देखील चांगलं प्रत्युत्तर दिलं सोन्या गायकवाडनं आणि या 4 धावा मिळाल्या. बॅटिंग करत असताना बीबीपी 40+ टीमला एकूण धावा धावफलकावरती आहेत 16. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला 40+ धावा होत्या आणि त्या धावा वाचवल्या या टीमनं, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. त्यामुळे या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये किमान 40-45 धावा पहिल्या इनिंग मध्ये सेट करावं लागतील बॅटिंग करत असताना बीबीपी 40+ टीमला. तुम्हाला जर का धावा वाचवायच्या असेल तर मिनिमम 40+ धावा कराव्या लागतील 40+ या संकल्पनेमध्ये.
कारण संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं दमटपणा तुम्ही पाहता, गार हवामान देखील तुम्हाला निर्माण होताना पाहायला मिळेल, त्यामुळे थोडंसं ऍडव्हान्टेज मिळेल गोलंदाजांना. पुन्हा एकदा संदेश पंचाच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट, समोर सोन्या गायकवाड, मोठा फटका, बराच काल चेंडू हवेमध्ये, उंची भरपूर घेतली आहे, अंतर देखील कापलंय आणि ही खऱ्या अर्थानं सोन्या गायकवाडची ओळख आहे. 6 धावा मिळतील बीबीपी 40+ टीमला. चांगला फटका तुम्ही पाहता, या ठिकाणी थोडासा राईस होणारा बॉल उडणारा हा चेंडू होता आणि त्याला मात्र परफेक्ट रडार मध्ये घेतला आणि उंचीनुसार बॉल अंतर देखील कापला आणि या 6 धावा आल्या. एकूण धावा फलकावरती 22, 3 गडी बाद झाले. दुसरं षटक संदेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक मध्ये आक्रमण करवतोय, मैदान चढवतोय मैदानामध्ये. सोन्या एज लागली आणि त्यानंतर मात्र हा झेल सुटलाय. खूप मोठ्या खेळाडूला पण जीवनदान दिलंय. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला, जो खऱ्या अर्थानं गोपी 11 ऐरोली संघाचा सागर होता, त्याचा झेल सोडला होता 6 धावसंख्येमध्ये. त्याने 44 धावा केल्या आणि हिट विकेट जर नसतं त्याचं अर्धशतक देखील पूर्ण झालं असतं. आणि इथे देखील सोन्या गायकवाडला मिळालेले हे जीवनदान. आता जखमी वाघ मैदानामध्ये आहे आणि त्याच्याकडून आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल खऱ्या तर बीबीपी 40+ टीमला. दुसऱ्या बाजूने मात्र डोक्याचा चांगला वापर करणारा एक चांगला दर्जाचा खेळाडू कैलास पोरजी. बॅकवर्ड क्षेत्राकडून कशा धावा चोरता येतील यासाठी मात्र नेहमी प्रयत्नशील असणारा हा फलंदाज मैदानामध्ये. ओव्हर द विकेट संदेशचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र हा चेंडू निर्धाव. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बीबीपी 40+ टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 3 गडी बाद 23 धावा. 11.50 च्या सरासरीने या 23 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या षटकापर्यंत खऱ्या अर्थाने सरासरी टिकवण्यामध्ये यश आलं बीबीपी 40+ टीमला, तर किमान 45 ते 50 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेस तयार होतील. रिची अभय राजे कल्याण 40+ संघाचा हा गोलंदाज आहे. बॉलर नेम आमच्यापर्यंत पोहोचवायचा. राजेश हा खेळाडू. रिची म्हात्रे जो एक खऱ्या अर्थानं ठाणे विभागातील टेनिस बॉल क्रिकेट मधला खूप मोठा खेळाडू आणि आपण नक्कीच त्याच्या देखील पवित्र स्मृतीचं अभिवादन करूया. देसाई नगरीमध्ये एक मोठं चषक तुम्ही पाहिलं, श्रद्धांजली चषक, त्याच्या नावानं देखील खेळवलं गेलं. आज रिची प्रतिष्ठानच्या वतीनं देसाई गावातील संघ आपण अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहतोय. इथे देखील रिची अभय राजे कल्याण 40+ संघ आपण पाहतो मैदानामध्ये. राजेश फुलरलेनचा बॉल बिगिट करता प्रयत्न, ऑन साइड मध्ये फटका सजवला, डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील, सिंगल पूर्ण केली आहे आणि अखेरच्या क्षणाला मात्र नकार देतोय कैलास पोरजी हा खेळाडू. 1 धावाली 1 धाब्याने संघ पुढे गेला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 3 गडी बाद 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगला खेळ मैदानामध्ये बाद आहे. चांगली पार्टनरशिप, भागीदारी भरपूर महत्वाची आहे. एक मोठी पार्टनरशिप या 2 खेळाडूंना करायची आहे आणि पार्टनरशिप करत असताना धावांची गती देखील त्यांना वाढवायची आहे. या दोन्ही गोष्टी त्यांच्यावरती आता त्यांच्या खांद्यावर त्यांना घेऊन मात्र पुढे जायचं आहे. इथे फिरून मारलाय बॉलला नटरंग स्टाईल, डीप फाईन लेग क्षेत्राच्या वरून बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार. कैलास पोरजीच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. 4 धावा आल्या बॉल वरती आणि 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 28 या धावसंख्येवरती. चांगला संघ तुम्ही पाहता, बॅलन्स संघ आहे. बीबीपी संघ तुम्ही पाहता सुरुवातीचे आक्रमक फलंदाज, मिडल ऑर्डर मध्ये देखील आपल्या संघाचा कोसळता डाव सवरणारे कैलास पोरजी सारखे खेळाडू आणि चांगले बॉलर, त्यामुळे हा संघ पूर्णपणे बॅलन्स आहे. दुसऱ्या बाजूने तेवढाच चांगला परिपक्व संघ आपण पाहतो मैदानामध्ये. रिची अभय राजे कल्याण 40+. स्विचिटचा हा फटका, यावेळेस प्रयत्नांमध्ये यश आलं आणि बॉल सरळ चालला या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार हा चौकार. चांगला फटका आपण पाहिला, टायमिंग चांगलं होतं आणि गतीचा पूर्णपणे वापर केला, फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मात्र हा चौकार आला. खूप चांगली फटकेबाजी मैदानामध्ये चालली आहे. 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचतो 32 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 32 या धावा आपण धावफलकावरती. 40+ च्या 8 संघ, त्यातून 2 संघ या शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचलेत. इथून एक संघ पुढे जाईल आणि एका संघाचा प्रवास या ठिकाणी संपेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. डू ऑर डाय ही सिच्युएशन मात्र आली दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, वेगवान बॉल होता, थोडासा वळण घेणारा चेंडू आणि ओव्हर थ्रो देखील झालाय, परंतु बॅकअप चांगला आलाय. अतिघाई संकटात नाही असं आपण
अनेक एक्सप्रेसवेवरती नेहमी बोर्ड पाहतोय, कारण कधी कधी तुम्ही जास्त घाई केली तुम्हाला देखील संकटांना सामोरं जावं लागतं. इथे तेच घडलं. शेवटच्या चेहऱ्याला नकार दिलाय. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला. सोन्या गायकवाडनंच त्याला स्ट्राईक हवी आहे आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. सन्माननीय बिडीशेठ पाटील साहेब आपण यावं व्यासपीठावरती. खूप चांगले असे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम आणि कुस्ती खेळावरती असणारं त्यांचं प्रेम आपण नेहमी पाहिलंय. लॉफ केला बॉलला ऑन साइड मध्ये, स्वतःवरती विश्वास दाखवला. तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्ही नक्की विजय व्हाल. हा शब्द होता स्वर्गीय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि तो आत्मविश्वास मैदानामध्ये दाखवला सोन्या गायकवाडनं आणि निर्णायक क्षणाला हा षटकार आला. कारण टीमसाठी धावा वाढवायच्या आणि या धावा वाढवत असताना स्वतःवर त्यांनी विश्वास दाखवला. 39 धावा धावफलकावरती आहेत. राजेश यांचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. लोअर फुल टॉस बॉल आणि फक्त ड्राईव्ह केला हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट. बॉल चला डीप मिड विकेट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक संदेश कडून एक धाव आली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय या ठिकाणी सोन्या गायकवाड हा फलंदाज. तुम्ही मैदानामध्ये जेव्हा खेळताय तेव्हा तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा असतो आणि तेच या ठिकाणी तुम्ही पाहताय सोन्या गायकवाड कडून. कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा प्रेशर झेललाय, दबाव परिस्थिती झेलली आहे. त्यामुळे पूर्णपणे शांत आणि संयमी डोक्याने विचार करत मात्र तो मैदानामध्ये खेळतोय. असं म्हटलं तर प्रयत्नांची पावले पुढे पडत गेली की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाहीये. तसंच काहीतरी या मैदानामध्ये चाललंय सोन्या गायकवाड यांच्याकडून. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये, पाण्याची व्यवस्था. आज संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला ड्रिंक्स ब्रेक कमी पाहायला मिळाला. 40+ खेळाडू आहेत परंतु भरपूर त्यांच्याकडे ऊर्जा आहे. आणि आपण ग्रामीणचा फॉर्मॅट पाहिला की प्रत्येक 3 षटकानंतर पाणी घेऊन मैदानामध्ये जावं लागतं. कधी कधी जास्त धावा केल्या पळून की देखील पाण्याची व्यवस्था देखील करावी लागते. आज प्रवीण पाटील पाण्यासोबत एक चांगला मेसेज देखील घेऊन गेले असतील मैदानामध्ये, कारण शेवटचं षटक आहे फार महत्वाचं आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीने मात्र या धावा आल्यात. 40 अखेरचं षटक आणि गोलंदाज या ठिकाणी स्लॉग ओव्हर मध्ये येतोय. बॉलर नेम प्रशांत. प्रशांत जे सानपाड्याचे चांगले बॉलर आहेत. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल आणि आक्रमण पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी स्वागत केलं सोन्या गायकवाड या फलंदाजाने. 6 धावा मिळतील या ठिकाणी बीबीपी 40+ टीमला आणि धावा आल्या धावफलकावरती, त्यामध्ये 3 गडी बाद. 46 46 धावा. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40+ चे सामने आणि 40+ आम्ही जे म्हटलं त्याच्या वरती धावा आता मात्र केल्यात या टीमनं. ओव्हर द विकेट पुढे देखील तुम्ही पाहता या ठिकाणी ड्राईव्ह केला ऑन साइड मध्ये. सोन्याला स्ट्राईक हवी आहे परंतु खूप चांगला थ्रो आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली आहे. दोन्ही बाजूनं दोन्ही खेळाडू सक्षम आहेत. कैलास देखील दर्शवतो मी देखील सक्षम आहे. तर बघूया नेक्स्ट बॉल वरती कैलासच्या बॅट मधून कोणता मोठा फटका येतोय. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या या ठिकाणी प्रशांत या गोलंदाजाने. धावसंख्या धावफलकावरती 47 म्हणजे अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला बीबीपी 40+ संघ. चांगला खेळ मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर तुम्ही पाहताय त्या ठिकाणी. डीप थर्डमॅन फिल्डिंग रचना खूप सुंदर केली आहे आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. जास्त उसळी घेणारा चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल आणि त्या बॉलला मात्र पंचांनी वाईड घोषित केलं. त्यामुळे अजून एक धाव ऍड होईल, ती म्हणजे बीबीपी 40+ टीमच्या धावफलकावरती. एक धाव भरपूर महत्वाची आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी खऱ्या अर्थाने म्हटलं होतं ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. खोदून काढायचं तर बॉलला आणि स्ट्राईक रोटेट करायचे. बघा पंचांचा योग्य निर्णय आहे, कारण जेव्हा झेल कॅरी झाला तेव्हा खऱ्या अर्थानं सोन्या गायकवाड क्रॉस झाला नव्हता, त्यामुळे त्याला नॉन स्ट्राईक एंडला उभा राहावं लागेल. स्ट्राईक भरपूर महत्वाची आहे आणि ती स्ट्राईक त्याला हवी होती आणि इथे सोपा झेल देऊन 48 धावसंख्येवरती कैलास पोरजी बाद झाला. त्यानंतर बीबीपी 40+ टीमचे खऱ्या अर्थानं प्रमुख आधारस्तंभ आणि भक्कम खेळाडू विनोद भाऊ भोईर आणि खऱ्या अर्थानं बीबीपी हे नाव कित्येक वर्ष अस्तित्वात ठेवण्यासाठी ज्यामध्ये खऱ्या तर सर्वात मोठं मोलाचं योगदान आहे ते म्हणजे विनोद भोईर यांचं. ते देखील महाराष्ट्र पोलीस
जे खऱ्या अर्थानं कर्मचारी आहेत, दलाचे सदस्य आहेत, तर मैदानामध्ये दाखल होतील 6व्या क्रमांकावरती 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. बीबीपी हा संघ जेव्हा उदयास आला, इचुबा, भिंगार आणि भिंगारे पेठ या 3 गावांमध्ये जेव्हा हा संघ खऱ्या तयार झाला, ज्या पद्धतीने ओपीडी हा संघ होता तसा हा संघ देखील तयार झाला आणि खूप चांगला खेळ, ज्यामध्ये दिग्गज खेळाडू उदयास आले आज. आणि विशाल देखील, जितेकर देखील त्या टीमचे सदस्य होते. बरेचसे खेळाडूच्या जडणघडणीमध्ये या संघाचं मोठं योगदान होतं. या स्पर्धेमध्ये इमारतीला स्पर्श करणारा हा षटकार येतो सोन्या गायकवाडच्या बॅटमधून. खूप चांगला फटका, 20 सेफ मध्ये बॅटिंग केली, सरळ बॉलला उडवलंय लॉंग ऑफच्या वरतून, लांब लचक षटकार. 6 धावा आल्याने 6 धाब्याच्या मदतीने मात्र अर्धशतक देखील पूर्ण झालं बीबीपी 40+ टीमचं. 55 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. मेन मॅचला निर्णायक क्षणाला मात्र चांगला खेळ सोन्या गायकवाड याच्याकडून होत असताना 40+ स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिला, जेव्हा चॅलेंजर पारगाव संघ खेळायचा तेव्हा अनेकदा मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक आकाश तारेकर या खेळाडून पटकावली, परंतु त्याच्या मागे त्यांचं देखील मोठं योगदान. कारण जेव्हा टीम तुमची टॉप फॉर्म जाते तेव्हा तुम्हाला ते तुम्ही बक्षीस पात्र ठरता, त्यासाठी चांगलं योगदान या खेळाडून देखील दिलंय. यावेळेस देखील जास्त उंची उचली घेणारा हा चेंडू आणि पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलंय. आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता अजून एक धावा ऍड होईल बीबीपी 40+ टीमच्या धावफलकावरती. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 56, 4 गडी बाद 56 ही धावा. आणि सध्या मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे हा संघ, परंतु दुसऱ्या बाजूने देखील तेवढंच ताकदवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं रिची अभय राजे कल्याण 40+ टीम करून अजून एक चांगला फटका, फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला उडवलं सरळ लीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. शेवट गोड करणार आहे तो सोन्या गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार बीबीपी 40+ टीमला. अफलातून बॅटिंग, सोन्याची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. 13 चेंडू मध्ये 41 धावांची इनिंग साकारली आणि हा खेळाडू मात्र नाबाद राहिला. अप्रतिम फटकेबाजी. तर पहिलं सत्र इथे संपतंय आणि धावा धावफलकावरती त्या म्हणजे 62, म्हणजे येणारे 24 बॉल 63 धावांची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी रिची अभय राजे कल्याण 40+ टीमला. थँक्यू सो मच. मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा शेवटचा सामना, माझा स्पेल देखील आणखी संपतोय. पुढच्या स्पेल मध्ये येतील आमच्या संवेद, आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर. तर खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक किंजल ट्रॉफी आणि आदर्श चषक 2021 चे प्रमुख आयोजक तेजस्वी म्हात्रे, त्यानंतर विशाल जितेकर आणि संपूर्ण सहकारी, आणि त्यानंतर आमचे समालोचक या ठिकाणी दीपकजी पाटील. या सर्वांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणाचा आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद रोशन. नक्कीच आज ज्यांचा आवाज आपण पूर्ण दिवस ऐकला, एक अप्रतिम मराठीवरती अतिशय चांगली पकड ज्यांची मजबूत आहे, ते आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर्स रोशन पाटील तारा. नक्कीच यांना देखील सन्मानित केलं जाईल व्यासपीठावरती. तर नक्कीच रोशन पाटील एक अतिशय अप्रतिम मराठी समालोचक, ज्यांचा आज पूर्ण दिवस आपण सुंदर समालोचन ऐकलं, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार विशाल जितेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय.
त्यानंतर या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये ज्यांचा खूप चांगला आपण आवाज ऐकला, आमचे मार्गदर्शक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान होतोय. स्पर्धेचे आमचे शिल्पकार विशालजी जितेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला होता. त्यांचंही मी पुन्हा एकदा किंजल ट्रॉफी आदर्श चषक या दोन या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. थँक्यू. धन्यवाद रोशन। तो शाम के इस माहौल में आज के दिन का अंतिम मुकाबला रिची अभय राजा 11 कल्याण बनाम वीबीपी पनवेल, इनके बीच में एक संघर्षमय मुकाबला हम देख रहे हैं, जहां से टॉस जीतने के बाद कल्याण टीम ने फील्ड का फैसला किया और फील्ड करते हुए तकरीबन गेंदबाजों के ऊपर काफी प्रहारी बल्लेबाजी वीबीपी पनवेल टीम द्वारा नजर आई, जिसमें काफी शानदार प्रयास किया। सोनिया गायकवाड़ ने लाजवाब पारी यहां पर प्रस्थापित की और अपनी टीम को सुरक्षित स्थान के ऊपर पहुंचाने का काम किया है और तकरीबन 4 ओवर में 62 रन स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं। तो 63 रनों का एक लक्ष्य, लेकिन इस मर्तबा कैलाशपुर जो है कैच के नीचे, बिल्कुल यहां पर कोई गलती नहीं है और यहां से देखा जाए तो पहली गेंद के ऊपर मिली सफलता रघु परदेसी को। रिची अभय राजा 11 टीम इस समय देखा जाए तो 63 रन बनाने के लिए संघर्ष जरूर यहां पर करना होगा, लेकिन संघर्ष करते हुए आरंभिकता की ये जोड़ी मैदान के अंदर हम देख रहे हैं, जिसमें पहली गेंद का सामना करने के लिए तैयार थे संदेश, लेकिन यहां से संदेश एक बड़ा हिट खेलने की कोशिश में आउट हुए। तो देखिए तेजस जी महात्रे, इनके खास अच्छे फ्रेंड्स संजय बाबू अधिकारी यहाँ पर आए हैं। स्वागत है संजय बाबू आपका, ऐसा ही प्यार हमारे तेजस जी महात्रे इनके साथ रहे। तो पहली सफलता मिली है वीबीपी पनवेल टीम को, जिसमें रघु परदेसी एक नायाब गेंदबाजी प्रस्थापित करने की कोशिश कर रहे हैं। कारपेट का इस्तेमाल जरूर नजर आया। सोनिया गायकवाड़ वहां पर ऑन साइड में खड़े थे, बिल्कुल कोई गलती नहीं है, 1 रन जरूर मिली। इस 1 रनों के साथ खाता खुला किया है गेंदबाज बल्लेबाज योगेश ने। और ऐसे में देखा जाए तो इस समय अजीत महात्रे इस समय मैदान के अंदर, पहले मैच में अजीत ने 25 रनों की पारी खेली थी कंचन, दूसरे मैच में योगदान नहीं दिया था, लेकिन इस मर्तबा तीसरे मैच में भी कुछ योगदान नहीं दिया और यहां से यह दूसरा झटका लगता हुआ। ऐसे में देखा जाए तो यहां से रिची अभय राजा 11 कल्याण टीम थोड़ी सी मुश्किल में आती हुई नजर आ रही है। तो ये 2 सफलताएं, बड़ी 2 सफलताएं प्राप्त की गेंदबाज रघु परदेसी ने। क्या बेहतरीन यहाँ पर प्रयास हो रहा है। आज सुबह का सत्र जिनके नाम रहा था वो वीबीपी पनवेल, शाम का सत्र देखा जाए तो निश्चित रूप में काफी शानदार प्रयास किया था कल्याण टीम ने, लेकिन अब यह अंतिम सत्र है किसके नाम जाएगा, जिसमें यहाँ पर 63 बनाने हैं। दर्शकों की तादाद बढ़ रही है, मैच के ऊपर नजरें टिकी हुई है कि क्या होगा इस मैच का हर्ष, किस तरह से ये मैच चला जाएगा, क्योंकि ये मैदान ऐसा है कुछ भी यहां पर होता है।
पल पल यहाँ पर कुछ ना कुछ अलग हो जाता है इस टेनिस क्रिकेट में। तो जरूर यहाँ से देखा जाए तो 63 रन जरूर है, टारगेट थोड़ा सा बड़ा बनता जा रहा है लेकिन नामुमकिन तो बिल्कुल नहीं है। ऐसे में देखा जाए तो 2 झटके दिए हैं रघु परदेसी ने, 1 रनों के ऊपर 2 झटके। उठाने की कोशिश, लेकिन इस मर्तबा गेंद जाएगी सीमा पर, 1 विकेट और 6 रन। अब यहां से देखा जाए तो निश्चित तौर पे संघर्ष हम नहीं छोड़ेंगे, बिल्कुल नहीं छोड़ेंगे, क्योंकि उन्होंने भी इस मैदान का पूरी तरह से अनुमान लिया है। चाहे हमारे 2 विकेटें क्यों ना गिरी हो, लेकिन अभी भी हम संघर्ष करेंगे। और इस सोच में यहां पर शत्रु ने अपने शत्रु को एक बड़ा झटका दिया 6 के लिए। नाम शत्रु है लेकिन सामने यहां पर देखना है किस तरह से पराक्रम करते अपने अपोजिशन के साथ। बेहतरीन छक्का आया है और छक्के के साथ उन्होंने आगाज किया अपने इस इनिंग का। टीम का टोटल 6 से बढ़ता हुआ 7 रनों के ऊपर। रघु परदेसी फिर से एक बार तैयार, और ये गेंद बेहतरीन बढ़िया प्रयास था। टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ मुड़ती भी नजर आ रही है। ऐसे में देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति। शॉर्ट ऑफ प्लेन उठाने की कोशिश कैलाशपुर जो कैच के नीचे, और ये देखिए तीसरा झटका और तीसरी सफलता प्राप्त करते हुए रघु परदेसी। क्या बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी हो रही है। छक्का आने के बाद उसी गेंद बल्लेबाज को तुरंत 2 गेंदे डॉट निकालना, यही तो कहा जाता है, एक तुम्हारे तो एक हमारे। और इस नसीहत को आजमाते हुए रघु परदेसी। ऐसे में पहले ओवर का महज खेल समाप्त हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद 63 का पीछा करते हुए टीम कल्याण जा पहुंचे हैं 7 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। श्याम का माहौल देखना है। बची हुई 18 गेंदे कंचन पालकर यहाँ पर हमें जानकारी अदा करते हुए, जिस तरह से यहाँ से देखा जाए तो ऐसे माहौल में रन बनाना बिल्कुल मुश्किल जरूर होता है, लेकिन नामुमकिन नहीं है, क्योंकि इसी माहौल में इसी टाइमिंग में जो पारी खेली थी विशाल जीतेकर ने, वो यादगार थी मेरे हिसाब से। क्योंकि उन्होंने तो पारियां बहुत खेली है, बहुत सी बड़ी बड़ी पारियां खेली है, लेकिन जो उस दिन की पारी विशाल जीतेकर आपकी थी वो मेरे हिसाब से यादगार पारी थी, क्योंकि सभी ने उस पारी को सल्यूट किया था, क्योंकि वो अलग की पारी थी आपके करियर में। तो जरूर तो ऐसी पारी यहां पर अब आजमानी होगी टीम कल्याण के लिए। किसी एक बल्लेबाज को आप इस मैदान के अंदर, जैसे इस सोनिया गायकवाड़ ने पारी खेली थी, वैसे अब यहां पर दोहरानी होगी। तो देखना है, अब 18 गेंदे बचे और जीतने के लिए अब 56 रनों का अभी भी लक्ष्य पूरा करना है। लेकिन गेंदबाजी में कैलाशपुर जी और ये देखिए एक और झटका। इंटरनेट में कंचन देखा जाए तो 5G 4G, लेकिन टेनिस क्रिकेट में कैलाशपुर जी। क्या कहना है इस खिलाड़ी का। एक बेहतरीन अलग इस खिलाड़ी का उत्साह रहता है, और उत्साह के साथ यहाँ पर गेंदबाजी करते हुए पहली गेंद के ऊपर यहाँ पर दिया झटका। अब यहाँ पर कल्याण टीम थोड़ी सी मुश्किल में पड़ती हुई नजर आ रही है। हम देख रहे हैं रायगढ़ के वंडर बॉय हमारे आकाश तारेकर भी इस मंच के ऊपर इस मैच का आनंद ले रहे हैं, और इस ट्रॉफी के लिए काफी उनका भी काफी बड़ा योगदान रहता है। विशाल जीतेकर हो, आकाश तारेकर हो, या हमारे सबके चहेते तेजी जी भात्रे हो। तो देखना अब यहां से मैदान के अंदर नए बल्लेबाज राकेश। कैलाशपुर जी थोड़ी सी शॉर्ट पिच जरूर दिखाई दी थी, लेकिन
जो फायदा उठाना चाहिए था वो नहीं उठा पाए। और ऐसे में देखा जाए तो यहाँ से एक डॉट गेंद की समाप्ति। ऐसे में देखा जाए तो 1 रन जरूर मिली, 1 रनों के साथ स्कोर 1 से यहाँ पर आगे आता हुआ 8 रन। देखा जाए तो बिग बैश 40+ का भी आगाज आज से हो चुका है रायगढ़ के लिए। काफी टीमें हैं और निश्चित रूप में सभी खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस वहां पर भी देने की कोशिश करेंगे, लेकिन एक और विकेट का पतन। ऐसे में देखा जाए तो आप पूरी तरह से प्रेशर क्रिएट कर रही है इस समय कल्याण टीम, दबाव झेल रही है, लेकिन दबाव डाल दिया है पहले ओवर में रघु परदेसी ने। सिर्फ 7 रन देकर 3 सफलताएं प्राप्त की और निश्चित रूप में देखा जाए तो पूरी तरह से प्रेशर में डाला था, लेकिन उसके बाद कैलाशपुर जी के ऊपर भरोसा जताया कप्तान ने, और लेकिन वो भरोसा भी कायम किया है कैलाशपुर जी ने। शानदार गेंदबाजी। अब यहाँ पर धीरे धीरे समीकरण थोड़ा सा बदलता हुआ नजर आ रहा है। गेंदे बचे हैं इस समय 15, अब जीतने के लिए 55 रन चाहिए। कंचन पालकर एक बेहतरीन स्कोरर, रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के ग्रेट खली और केवाला ग्राम पंचायत के उप सरपंच। यह अभिमान की बात है, लेकिन यहां से एक और डॉट गेंद की समाप्ति। कैलाशपुर जी की बात करें तो कंचन हर मैच में एक सटीक लेंथ लाइन के साथ इस खिलाड़ी ने गेंदबाजी की है। क्या बढ़िया गेंदबाजी की है, हर मैच में एक बेहतरीन प्रयास के साथ गेंदबाजी यहां पर दोहराई इस गेंदबाज ने। इस बीच ये गेंद कवर के माध्यम से खेलने का प्रयास, लेकिन मिस टाइमिंग, एक और विकेट का हुआ पतन। और ऐसे में देखा जाए तो कैलाशपुर जी को मिली एक और सफलता। उम्मीदें काफी यहां पर दिखाई दी थी शुरू में कल्याण टीम के ऊपर, लेकिन जैसे ही सोनिया गायकवाड़ ने अपना बल्ला खोलना शुरू किया और जो छक्कों की आतिशबाजी उन्होंने करनी शुरू की, और कहीं ना कहीं एक टारगेट, एक बेमिसाल टारगेट यहां पर मेरे हिसाब से खड़ा किया। सोनिया गायकवाड़ की नायाब पारी यहां पर एक बेहतरीन, बहुत कुछ कहकर जा रही है। 13 गेंदों में 41 रनों की एक बेहतरीन इनिंग यहां पर प्राप्त की थी सोनिया गायकवाड़ ने, और उन्हीं की बदौलत यहां पर एक अच्छा टारगेट सेट किया है। तो हमारे मेहमान शैलेश जी दाल वाले यहाँ पर आए हैं, उनसे गुजारिश है कि आइए इस मंच के ऊपर। हमारे विशाल जीतेकर आपको यहाँ पर निमंत्रण दे रहे हैं। शैलेश जी दाल वाले आइए, स्वागत है आपका इस किंजल स्पोर्ट आदर्श ट्रॉफी में। चलो जल्दबाजी करें, 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 8 रन। अब जीतने के लिए 12 गेंदे, और समीकरण की बात करें तो 55 रन चाहिए। तो कैलाशपुर जी के गेंदबाजी का विश्लेषण हमें जानकारी दे रहे कंचन पालकर कि आज उन्होंने 3 ओवर फेंके हैं पूरे दिन में। 3 ओवर में उन्होंने 9 रन देकर 6 सफलताएं प्राप्त की। जरा जोरदार तालियां हो दोस्तों इस गेंदबाज के लिए। लाजवाब गेंदबाजी कैलाशपुर जी द्वारा। चलो जल्दबाजी करें, प्रवीण भाऊ। बारह गेंदे बचे और जीतने के लिए 55 रन चाहिए। बारह गेंदे 55 रन। जल्दबाजी करें क्योंकि माहौल कभी भी बदलता है, मौसम कभी भी बदलता है। गेंद आउटसाइड ऑफ स्टंप और सुलक्षण भोई रहे हैं गेंदबाजी में। आज सुलक्षण ने भी अच्छा प्रयास किया, अपने टीम के लिए अच्छी गेंदबाजी की है, लेकिन इस समय यहां पर पहली गेंद अतिरिक्त के रूप में फेंकी है। और ऐसे में देखा जाए तो टीम का टोटल इस 1 रनों के साथ 9 के ऊपर पहुंचता हुआ। इस बीच ये गेंद कुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति। ऐसे में देखा जाए तो आप समीकरण पूरी तरह से
बदलता नजर आ रहा है। 11 गेंदे 54 रन चाहिए। 11-54 यानी कि 18 गेंदों में 6 रन आने चाहिए। 9 सिक्सर, काफी बड़ा यहाँ पर टारगेट अब बन रहा है टीम कल्याण के लिए। ये देखिए हल्के हाथों से ऑन ड्राइव किया, 1 रन जरूर मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 10 रन। अब 53 रनों की जरूरत है। गेंदे बची है 9 गेंदे 53 रन। और निश्चित रूप में यहां पर कल्याण टीम धीरे धीरे इस मैच में देखा जाए तो संघर्ष तो दे रही है, लेकिन उतना संघर्ष शुरू में दिया होता तो निश्चित रूप में टारगेट कुछ अलग हो सकता था। लेकिन शुरू में विकेटें यहां पर गंवाई उन्होंने और जो बड़े हिट आने चाहिए थे वो नहीं आए। तो जरूर यहां पर विशाल जीतेकर इनके मित्र दाल वाले सर यहां पर प्रस्थान करते हुए, लेकिन नो बॉल करार। और ऐसे में देखा जाए तो काफी यहां पर बाउंस गेंद फेंकी थी। आज पूरे दिन की बात करें तो प्रवीण पाटिल ज्यादा दौड़े हैं मेरे हिसाब से। सभी खिलाड़ियों से ज्यादा प्रवीण पाटिल ज्यादा दौड़े हैं। और तेजस जी म्हात्रे, इनका कहना है कि आज कम से कम 5-6 किलो वजन उनका कम हो चुका होगा। थोड़ा सा हंसी मजाक कोई बात नहीं है, क्योंकि देखा जाए तो मैच एक तरफा नजर आ रहा है। प्रमोद म्हात्रे की जो रणनीति थी वो रणनीति कुछ काम नहीं आई। जिस तरह से उनके गेंदबाजों के ऊपर जो भरोसा था, गेंदबाजी ऐसी हुई नहीं। और लेकिन बल्लेबाजी से यहां पर देखा जाए तो जो उम्मीदें थी वो उम्मीदें कायम नहीं दिखी। ऐसे बहुत सी चीजें हैं जहां पर कल्याण टीम के लिए मुश्किल में डाल दिया। तो सम्मान हो रहा है इस मंच के ऊपर हमारे दाल वाले सर, इनका सम्मान हो रहा है विशाल जीतेकर इनके शुभ हाथों से। यस, क्या बात है। रामशेठ पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। व्हीपीपी पनवेल संघाचे पुरस्कर्ते रामशेठ पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावरती विशाल जीतेकर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामशेठ पाटील यांचा आपण सत्कार करायचा आहे। संजय भास्कर आए हैं गेंदबाजी में। अब इस समय अंतिम ओवर लेकर आए हैं। गेंदों की बात करें तो निश्चित रूप में अब गेंदें बची हैं 4 और जीतने के लिए रन चाहिए 43 रन। 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 63 का पीछा करते हुए अब 4 गेंदें बची है सिर्फ, और 4 गेंदों में 43 रनों की जरूरत। प्रमोद पाटिल सानपाड़ा से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी, टेनिस क्रिकेट विश्व में अपने काल में एक अच्छा क्रिकेट उनके माध्यम से जरूर देखा है, लेकिन आज 40+ के लिए खेल रहे हैं। आप सिर्फ 3 गेंदें बची हैं और जीतने के लिए रन चाहिए 43। संजय भास्कर की गेंद उठाने की कोशिश, लॉन्ग ऑन के क्षेत्र में कैलाशपुर जी आते हुए गेंद को पकड़ने का प्रयास किया। अच्छी फील्डिंग, बढ़िया थ्रो, और इसी के साथ 1 ही रन मिलेगी। और इसी 1 रनों के साथ स्कोर यहां से देखा जाए तो बढ़ता हुआ 21 रन। अब जीतने के लिए 2 गेंदें 42 रन। पूरी तरह से मैच में औपचारिकता। दर्शक निश्चित रूप में जरूर यहां पर आज पूरे दिन आपने उपस्थिति दिखाई। सभी दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। ऐसा ही प्यार इस टूर्नामेंट के ऊपर
बरकरार रखें। कल आना ना भूले, कल भी अच्छी अच्छी टीमें यहाँ पर खेलते हुए नजर आएगी इस मैदान के अंदर। जिन दर्शकों ने लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट को आज 40+ के मुकाबले को देखा, उन दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। और खास तौर पे हमारे तेजी जी म्हात्रे, विशाल जी जीतेकर, आकाश तारेकर, इन सभी का मैं शुक्रिया अदा करना चाहता हूं कि जिन्होंने आज 40+ यानी कि देखा जाए तो इस टूर्नामेंट के लिए हमें कॉमेडी के लिए इनवाइट किया, तो उनका हम शुक्रिया अदा करते हैं। आज दीपक पाटिल थोड़े से अनुपस्थित है, बिल्कुल जिनके कंधों के ऊपर पूरी जिम्मेदारी हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के सचिव दीपक जी पाटिल कल यहाँ पर जरूर दिखाई देंगे। लेकिन इस समय मैच जीता है बीबीबी पनवेल टीम ने, जीत की हार्दिक बधाई। और इस श्रृंखला में हिस्सा लिया, जरूर यहाँ पर रिची अभय राजे 11 टीम कल्याण का हम शुक्रिया अदा करते हैं, थँक यू। तर या सामन्याचा सामनावीर नक्कीच नो डाऊट ज्याने अप्रतिम खेळी या मैदानामध्ये साकारली आहे। 13 चेंडू आणि 43 धावांची अप्रतिम खेळी, 41 धावांची अप्रतिम खेळी सोन्या गायकवाड ठरतोय सामन्याचा सामनावीर यायचा आहे। तर दालवाले सर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आणि राम पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सोन्या गायकवाड याला सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करायचा आहे। आणि बीबीबी पनवेल टीम ला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप सारे